कर्क राशी गेल्या काही महिन्यात मेंटली आणि इमोशनली खूप थकवा जाणवत होता का? बाहेरून सगळं नॉर्मल चालू होतं, पण आतमध्ये सतत काहीतरी तुटत असल्यासारखं वाटत होतं. आणि प्रामाणिकपणे सांगायचं तर बहुतेक लोकांना तुमच्या मनात काय सुरू आहे हे समजलंच नाही. पण जूनमध्ये विशेषतः 2 जून नंतर तुमच्या आयुष्यात रिबिल्डिंग फेज सुरू होऊ शकते. पण इथेच एक गोष्ट डेंजरस आहे. ओव्हर थिंकिंग पूर्णपणे थांबणार नाही आणि हीच गोष्ट काही वेळा पुन्हा इमोशनली ड्रेन करू शकते. म्हणून आज आपण एक्झॅक्टली 5 गोष्टी समजून घेणार आहोत. करिअर, लव्ह, मेंटल स्टेबिलिटी, मॅरेज आणि जूनमध्ये नेमकं काय बदल सुरू होईल. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि एक गोष्ट कॉमेंटमध्ये नक्की सांगा, गेल्या काही महिन्यात इमोशनली एक्झॉस्टेड वाटत होतं का? होय किंवा नाही कॉमेंटमध्ये नक्की द्या. कारण 2 जूनपासून गुरुग्रह तुमच्या राशीत मजबूत होत आहे आणि गंमत म्हणजे हीच एनर्जी आता तुम्हाला मेंटली स्टेबल वाटायला मदत करू शकते. कर्क राशीसाठी गुरु फक्त लक नाही, मी परत सांगतोय, कर्क राशीसाठी गुरु फक्त लक नाही तर इमोशनल डायरेक्शन सुद्धा देतो. सगळ्यात आधी बोलूया हेल्थ आणि मेंटल एनर्जी बद्दल. ज्यांना मागच्या महिन्यात थकवा, डायजेशन इश्यू किंवा सतत हेवीनेस जाणवत होता त्यांना जूनमध्ये रिकव्हरी जाणवू शकते. पण एक गोष्ट दुर्लक्ष करू नका. कर्क राशीचे लोक इमोशन्स आतमध्ये दाबून ठेवतात आणि मग रात्री अचानक ओव्हर थिंकिंग सुरू होतो. कदाचित तुम्ही सुद्धा हे अनुभवलं असेल. रात्री शांत बसल्यानंतर जुने संभाषण किंवा जुने कन्व्हर्सेशन्स आठवतात, फ्युचरबद्दल विचार सुरू होतो आणि काही वेळा ज्या गोष्टीवर कंट्रोलच नाही त्याचाच विचार चालू होतो. पण जूनमध्ये ही गोष्ट हळूहळू बदलायला सुरू होईल. स्टुडंटसाठी हा महिना सरप्राइझिंगली खूप स्ट्रॉंग दिसतोय. विशेषतः 21 जूनपूर्वी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स, करिअर प्लॅनिंग, ॲडमिशन किंवा कोचिंग रिलेटेड डिसिजन्स यामध्ये खूप चांगली प्रोग्रेस दिसू शकते. आणि गंमत म्हणजे काही कर्क राशींना अचानक वाटू शकतं, बस आता खरंच सिरियस व्हायला हवं. ही डिटर्मिनेशन अचानक वाढण्यामागे गुरुची एनर्जी, कॉन्फिडन्स ॲक्टिवेट करतोय. स्टुडंट्स, तुम्ही सध्या कोणत्याही गोलसाठी तयारी करत आहात? कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आता सर्वात इमोशनल भाग, लव्ह आणि इमोशनल कनेक्शन. कर्क राशी ज्यांच्या रिलेशनशिपमध्ये डिस्टन्स आलं होतं, कम्युनिकेशन कमी झालं होतं किंवा इमोशनली डिस्कनेक्ट वाटत होतं त्यांच्यासाठी जूनमध्ये हिलिंग सुरू होत आहे. काय कारण असेल याच्या पाठीमागे? तर शुक्र आणि गुरुची पॉझिटिव्ह एनर्जी. ह्या एनर्जीनं काय होतं, इमोशनल बॉन्डिंग सुधारायला मदत होते. विशेषतः जूनमध्ये मिसअंडरस्टँडिंग कमी होऊ शकतात. आणि गंमत म्हणजे काही लोकांना अचानक मेसेज येऊ शकतो किंवा ज्यांच्याशी बोलणं बंद झालं होतं ती व्यक्ती पुन्हा कॉन्टॅक्ट करू शकते. पण इथेच इमोशन्समध्ये वाहून जाण्याची शक्यता वाढते. सिंगल कर्क राशीसाठी नवीन अटॅचमेंट तयार होऊ शकते. पण इमोशनली अटॅच होताना स्वतःला पूर्णपणे हरू नका, कारण काही वेळेला तुम्ही समोरच्या व्यक्तीला जास्त प्रायोरिटी देता आणि स्वतःला विसरता. वैवाहिक जीवनासाठी जून महिना ओव्हरऑल ठीक दिसतोय, पण पूर्णपणे पीसफुल नाही. आणि गंमत म्हणजे प्रॉब्लेम मोठा नसेल पण रिॲक्शन मोठी होऊ शकते. तू मला समजून घेत नाहीस अशा फिलिंग्स दोघांच्या मनात येऊ शकतात. म्हणून काम कम्युनिकेशन खूप महत्त्वाचं असेल. आतापर्यंतची प्रिडिक्शन तुमच्या लाईफशी किती मॅच होत आहे? 50%, 70% की 100%? कॉमेंटमध्ये नक्की सांगा. करिअरच्या बाबतीत जून 2026 टर्निंग फेज ठरू शकतो. गेल्या काही काळात तुम्हाला वाटत होतं की मी मेहनत खूप करतोय पण रिझल्ट दिसत नाही. पण आता एनर्जी बदलायला सुरू होऊ शकते. विशेषतः 2 जून नंतरच्या गुरुच्या प्रभावामुळे रिकग्निशन, कॉन्फिडन्स आणि अपॉर्च्युनिटीज वाढू शकतात. आणि अचानक लोक तुमच्याकडे वेगळ्या नजरेने बघायला लागू शकतात. हीच गोष्ट तुमचा कॉन्फिडन्स पुन्हा बिल्ड करू शकतो. बिझनेस करणाऱ्या कर्क राशींसाठी हा महिना प्रॅक्टिकल चेंजेस घेऊन येऊ शकतो. न्यू आयडियाज, ऑनलाईन एक्सपान्शन, कम्युनिकेशन इम्प्रूव्ह करणं यामध्ये तुम्हाला प्रोग्रेस दिसू शकते. पण एक्साइटमेंटमध्ये मोठे फायनान्शियल रिस्क घेऊ नका.
कारण इमोशनल डिसिजन्स या महिन्यात डेंजरस ठरू शकतात. कर्क राशी, जून 2026 तुम्हाला एक गोष्ट शिकवणार आहे. भावना चुकीच्या नाही, पण त्यात हरवून जाणं डेंजरस ठरू शकतं आणि कदाचित खूप दिवसांनी या महिन्यात तुम्हाला मेंटली हलकं वाटायला सुरू होऊ शकतं. कारण जुलैमध्ये हीच रिबिल्डिंग एनर्जी आणखी मोठा बदल घेऊन येऊ शकते. दिवसभरात अनुभव आला तर या भविष्याची आठवण ठेवा आणि तुमचा अनुभव कॉमेंटमध्ये नक्की सांगा. अमोक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या दिवशी पुन्हा भेटूया अमोक चॅनलवर सकाळी 6 वाजता.